नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा मित्रांनो, आज या सेशनमध्ये आपण इंग्रजी वाक्यरचना कशी बनवणार बघा. ह्यासाठी तुम्हाला टेन्स, हेल्पिंग वर्ब्स हे तर माहिती असणं गरजेचे आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काही तुम्हाला गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत. जसे की बघा, तुम्हाला पहिलं सांगतो, नाव म्हणजे काय. नाव म्हणजे तुम्हाला प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, नंतर अजून आलं तुमचं मटेरियल नाउन. हे जे नाउनचे प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. राईट. जर तुम्हाला नाम माहिती नसेल तर मग तुम्ही वाक्यरचना बनवणार कसं. जसे की बघा, तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता एक नाम घेतो मी, टीचर. टीचर हे कुठलं नाव नाही, कॉमन नाव नाही. म्हणजे हे कोणासाठी वापरलं जातं. टीचर बघा, सगळेजण बोलतात आहे की नाही. मी बोलतो टीचर, बाकी दुसरे पण बोलतात टीचर, ते पण बोलतात टीचर. म्हणजे सगळ्यांच्या मुखातनं काय टीचर म्हणजे कॉमनली बोललं जातं. म्हणजे काय झालं तुमचं कॉमन नाव. म्हणजे बघा, हे नाऊन जर माहिती असतील ना तर तुम्हाला वाक्यरचना बनवायला अवघड जाणार नाही आणि त्यांचा वापरही करताना तुम्हाला अवघड म्हणजे काय म्हणते त्याला, तुम्हाला त्रास होणार नाही. ओके. बघा, त्यानंतर आहे तुमचं सर्वनाम. बघा, नंतर आहे तुमचं प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम. काय सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय असतं की नामाच्या ऐवजी त्याच्या बदलीत दुसरा शब्द वापरणे. जसे की बघा, आय, वी, यू, ही, शी, इट हे काय तुमचे प्रोनाउन्स आहेत, म्हणजे सर्वनाम आहेत. बरोबर, आलं लक्षात. म्हणजे हे सर्वनाम पण तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. बघा, तुम्हाला एक मी वाक्यरचना देतो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल यांचा वापर तुम्हाला, म्हणजे इंग्रजी वाक्यरचना कशी बनवणार तुम्ही. आय गो टू विलेज with my family by car at 4 o'clock. बघा, आता ह्याच्यामध्ये तुमचं नाउन काय आहे, विलेज, फॅमिली आहे की नाही, कार हे काय तुमचं नाउन मध्ये मोडतं. नंतर प्रोनाउन काय आहे तुमचं, हे वाला आहे काय, आय हे तुमचं काय प्रोनाउन आहे. बघा, तिथं तुम्ही आहे ना नाव पण वापरू शकता ना, एक प्रॉपर नाव. जसे की बघा, अतुल सर. अतुल सर गोज टू विलेज. म्हणजे अतुल सरच्या ऐवजी त्यांनी काय वापरले, आय. म्हणजे मी काय वापरलं, आय. म्हणून इथं तुम्ही नाउन किंवा प्रोनाउन दोन्हीपैकी वापरू शकता. प्रॉपर नाउन असेल तर तुम्हाला तिथं, सॉरी, नाउन असेल त्याच्यामध्ये प्रॉपर, तर तुम्हाला प्रॉपर नाउन तिथं म्हणजे एखाद्याचं नाव घ्यावं लागेल. आणि प्रोनाउन म्हणलं तर काय, तुम्ही आय, ही, शी, इट ते वापरू शकता. त्याच्यानंतर तिसरं आहे तुमचं वर्ब. म्हणजे काय, क्रियापद. म्हणजे बघा, आता ह्याच्यामध्ये क्रियापद काय आहे, गो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला क्रियापद पण पाठ असणं गरजेचे, प्रोनाउन पण माहिती असणं गरजेचे. बघा, क्रियापदाचे फॉर्म किती असतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे तिन्ही फॉर्म तुम्हाला पाठ असले पाहिजे, तर तुम्हाला वाक्यरचना बनवता येतील. त्यानंतर आहे चौथं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. काय ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेष माहिती सांगणारं म्हणजेच विशेषण. जसे की बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. ही इज अ फास्ट रनर. म्हणजे काय की तो खूप चांगला धावपट्टू आहे. म्हणजे ही इज अ फास्ट रनर. इथं बघा, लिहून देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही इज अ फास्ट रनर. म्हणजे हे काय झालं, ती विशेष माहिती सांगते हे की नाही. तो काय आहे, फास्ट रनर आहे. म्हणजेच काय, ऍडजेक्टिव्ह. बघा, विशेषण आहे ते. त्याच्यानंतर आहे बघा, त्यानंतरचं आहे तुमचं पाचवं ऍडवर्ब. म्हणजेच काय, क्रिया विशेषण.
बघा, क्रियाविशेषण म्हणजे कसं वापरणार तुम्ही? ही रन्स फास्ट, म्हणजे तो काय करतो? क्रियापदाची विशेष माहिती देतो. म्हणजे थोडक्यात काय की क्रियापदासोबत आता काय रन्स फास्ट म्हणजे तो कसा धावतो? फास्ट धावतो. अशा वेळेस ते कशा उद्दिष्टाने वापरलेले? ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण म्हणून ते वापरलेले. बघा, ही रन्स फास्ट. आता 6 नंबरचं पहा. 6 नंबरचं आहे तुमचं प्रिपोजिशन. म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय. बघा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय. जसे की बघा, वरच्या वाक्यरचनामध्ये बघा, गो आणि विलेजला कशाने जोडले? टू. विलेज आणि माय फॅमिलीला कशाने जोडले? विथ. नंतर माय फॅमिली आणि कारला कशाने जोडले? बाय. बघा, इथं ऍटच्या म्हणजे 4 o'clockच्या आधी काय वापरले आपण? ऍट. म्हणजे जे राऊंड केलेले शब्द आहेत ना आताचे, हे वाले, हे काय तुमचे प्रिपोजिशन. ते काय करतात? शब्दांना जोडतात. काय? शब्दांना जोडणारे शब्द म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. नंतर आहे तुमचं कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? उभयनायी अव्यय. म्हणजे हे काय करतात? पूर्ण वाक्याला जोडतात. जसे की अँड आलं, ऍज आलं, नंतर ऍज सून ऍज आलं, नंतर आलं तुमचं नो सूनर आलं. हे काय करतात? तुमच्या वाक्यांना जोडतात. बरोबर. ऍज सून ऍज टीचर केम अँड स्टुडंट्स स्टूड. म्हणजे जसे विद्यार्थी आले की तसे, जसे टीचर आले की तसे विद्यार्थी उभे राहिले. म्हणजे काय केलं? त्याच्यामध्ये 2 वाक्यरचना कशाने जोडलेले? ऍज सून ऍजने. बघा, त्यांना काय म्हणणार आपण? कंजंक्शन. म्हणजे वाक्यांना जोडणारे शब्द म्हणजे काय? कंजंक्शन. त्याच्यानंतर येतं काय तुमचं 8 नंबरला इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय असतं? की तुमच्या मनातनं जे जसं की बघा, तुम्हाला उदाहरण देतो. तुम्हाला ठेस लागली आणि ठेस लागल्या तुमच्या मनातून किंवा मनातून ज्या भावना प्रकट होतील त्या क्षणाला, त्या भावनांना तुम्ही कशाद्वारे तुम्ही प्रकट करू शकता? इंटरजेक्शन. बरोबर. वा, अरे वा, वाव, ब्रावो, हुर्रे, हे जे असे शब्द हे कशामध्ये येणार? इंटरजेक्शन मध्ये येणार. म्हणजे इंटरजेक्शन कुठं वापरले जातात? तुमच्या मनातून जे भाव येतात, जसे की आनंद असेल, दुःख असेल, किंवा म्हणजे प्रसन्नची भावना असेल त्यावेळेस तुम्हाला काय? इंटरजेक्शन वापरायचंय. बघा, हे सगळं तुम्ही वापरून इंग्रजीची वाक्यरचना बनवणार. आणि ह्यांना तुम्ही काय म्हणणार? पार्ट्स ऑफ स्पीच. काय? पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. काय? शब्दांच्या जाती. बघा, ह्या शब्दांच्या जाती तुम्हाला प्रॉपर इन डिटेल्स मध्ये माहिती असलं पाहिजे, तरच तुम्हाला वाक्यरचना व्यवस्थित बनवता येतील. ह्याचा ग्रामॅटिकली पण भरपूर वापर आहे. तुम्हाला ग्रामरही सोपं जाईल आणि वाक्यरचना बनवण्यासाठीही तुम्हाला त्याचा सोयीस्कर फायदा होईल. आता आपण इथून पुढं नाऊन याचा आपण अभ्यास करणार आहोत पुढील सेशनमध्ये इन डिटेल्स मध्ये. तर तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.